हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 20 डिसेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपला मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो. ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आपल्या एक्झामच्या दृष्टीतून, ज्या महत्त्वाच्या असतात त्या. आणि त्यानंतर आपण डिटेलमध्ये एडिटोरियल डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आणि इथून पुढं खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं आपल्या द हिंदूचं डिस्कशन असेल त्याची रूपरेषा कालच मी समजावून सांगितली होती. काल एक वेगळं लेक्चर त्याच्यावरती अपलोड केलं होतं. त्याच्यामध्ये हेच मी सांगायचा प्रयत्न केला होता की इथून पुढं आपण कशा पद्धतीनं द हिंदू कव्हर करणार आहोत, करंट अफेअर कव्हर करणार आहोत आणि ते कशा पद्धतीने इफेक्टिव्ह होईल याचा आपण कशा पद्धतीने विचार करणार आहोत, त्याची रचना कशा पद्धतीची असेल हे कालच्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. ते लेक्चर तुम्ही ऑलरेडी बघून ठेवलेलं असेल अशी आशा करतो. सुरुवात करूया मग. 20 डिसेंबर 2021चं द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. सुरुवात करूयात नव्या जोमात करंट अफेअर बघण्यासाठी. सो लेट स्टार्ट. द हिंदूला फ्रंट पेजलाच एक इमेज आली. ती खऱ्या अर्थाने न्यूज आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण इमेजच्या दृष्टीतून सुद्धा हे खरं तर महत्त्वाचं ठरतं. हे विशेष करून खासी विलेजर्स जे आहेत, खासी जंतिया ज्या हिल्स क्षेत्र आहे मेघालयामध्ये, त्या मेघालयाकडून ही न्यूज येते आणि तिथं एक ब्रिज बनलेला आहे. आणि तो ब्रिज जो बनला आहे ना, तो विशेष करून फिकस ट्रीच्या ज्या पारंब्या असतात त्याच्यामधून बनलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आता फिकस ट्रीला मराठीमध्ये पिंपळाचं झाड जे असतं ना, त्याला आपण फिकस ट्री म्हणतो इंग्लिशमध्ये. त्याला हिंदीमध्ये पीपल का पेड पण म्हणतात, म्हणजे पीपल म्हणतात त्याला हिंदीमध्ये. मराठीमध्ये पिपळाचं झाड त्याला म्हणतात आपल्या एकदम गावाकडच्या भाषेमध्ये. आणि इंग्लिशमध्ये त्याला फिकस ट्रीज असं संबोधलं जातं. आणि या झाडांच्या पारंब्यामधूनच नॅचरलीच इथं एक ब्रिज डेव्हलप झालेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि ते सांगणारीच ही इमेज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग आपल्याला फिकस ट्रीविषयीची इन्फॉर्मेशन काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. त्यामुळं याच्यातला जो पहिला की पॉईंट आपला आहे या इमेजमधून घ्यायचा तो म्हणजे फिकस ट्रीविषयी, म्हणजे पिपळाचं झाड जे असतं त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन आपण, सायंटिफिक इन्फॉर्मेशन त्याच्यामधून आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो ती सायंटिफिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट आपण याच्यातून काय घेऊ शकतो तर इथं खासी विलेजर्सचा उल्लेख करायला आहे. आणि खासी ही डोंगराचं नाव असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. खासी जंतिया जे हिल्स क्षेत्र आहेत ते खासी जंतिया हिल क्षेत्र मेघालयामधले कुठं आहेत त्याचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि विशेष करून तिसरा की पॉईंट आपल्याला मेघालयाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. म्हणजे मेघालयाचं पॉलिटिकल लोकेशन कशा पद्धतीनं आहे हे इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. समजते. आणि त्याचबरोबर मग आता मेघालयाविषयीची इन्फॉर्मेशन काढायची झाली, कुठल्याही स्टेटविषयीची इन्फॉर्मेशन काढायची झाली तर महत्त्वाचे पॉईंट काय तर तिथं महत्त्वाचं पीक कोणतं घेतलं जातं, त्यानंतर तिथं महत्त्वाचे उद्योग कोणकोणते आहेत, तिथं महत्त्वाचे खनिज संपत्ती कोणकोणत्या प्रकारची आढळते, कोणकोणत्या प्रकारचं खनिज तिथं सापडतं, ही बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिथं डोंगररांग असेल तर ती कोणती डोंगररांग आहे का, नदीचा उगम कोणत्या होत असेल तर ती नद्या महत्त्वाच्या कोणत्या आहेत, अशा विविध अंगाने आपण त्या स्टेटचा अभ्यास करू शकतो. तशा प्रकारे मेघालयाचा आपण अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. हा तिसरा की पॉईंट समजते. आता याच्याशी रिलेशन आपल्या सिलेबसचं कशा पद्धतीने लावू शकतो आपण तर पहिला तर की पॉईंट आपण जर बघितला तर फिकस ट्रीविषयी सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. आणि सायन्स जो सब्जेक्ट आहे तो सायन्स सब्जेक्ट आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही जी इमेज आहे ती प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा महत्त्वाचं जर बघायचं झालं तर खासी जंतिया हिल्स विषयी बघायला सांगितलं मी तुम्हाला. आणि खासी जंतिया हिल्स हे जे आहे ते विशेष करून जॉग्राफीमध्ये त्याचा स्टडी येतो. त्यामुळे जॉग्राफीच्या दृष्टीतून हे महत्त्वाचं आहे. आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो आपला GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. GS फर्स्टमध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट आहे. GS फर्स्टमध्ये ते मेन्शन केलं आहे सिलेबसमध्ये आपल्या UPSCच्या. त्यामुळं ही जी इमेज आहे ती जॉग्राफीच्या दृष्टीतून म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर मेघालयाच्या विविध अंगी अभ्यास करायचा, पॉलिटिकल त्याचं लोकेशन कुठं आहे हे बघायचं म्हणजे मॅप रिडिंग करायचे, बाकी विविध अंगी त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे मॅप रिडिंग करणं हे जॉग्राफीमध्येच येतं. त्यामुळे GS फर्स्टच्या दृष्टीतून हा सुद्धा की पॉईंट महत्त्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इकॉनॉमिक दृष्ट्यासुद्धा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग इकॉनॉमिक दृष्ट्या म्हणजे काय, उद्योग क्षेत्र तिथं महत्त्वाचे कोणकोणते आहेत त्याचा अभ्यास करणं खरं तर गरजेचं आहे. मग त्या दृष्टीतून जर विचार आपण केला
तर त्या दृष्टीतून आपल्याला कोणत्या जी एससाठी ते खरं तर महत्त्वाचं आहे, तर जी एस थर्डसाठी ते महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. समजते. त्यामुळे जी एस थ्रीच्या दृष्टीतून सुद्धा ही इमेज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. एवढंच इम्पॉर्टंट या इमेजच्या दृष्टीतून आपण बघितलं. पुढची जी न्यूज आहे ती खऱ्या अर्थानं पंजाबशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. इथं जी पुढची न्यूज आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये पंजाब मध्ये अमृतसरमध्ये जे गोल्डन टेम्पल आहे तिथं एका व्यक्तीनं गुरु नानक देव मंदिर जे आहे, गुरु नानक देव यांचे संबंधित ग्रंथ आहे तिथं, त्यानंतर ती जी पवित्र तलवार आहे ती तिथं ठेवलेली आहे, ती हातात घेऊन त्या चौथऱ्यावरती प्रवेश करून तिथं त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं जाते. आणि त्यामध्ये जे लोक तिथलं भक्त होते त्यांनी रागामध्ये त्याला मारहाण करून त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेली घटना घडली होती. आणि त्यानंतर लागोपाठ दुसरी घटना आणखी घडलेली आहे निजामपूरमध्ये. निजामपूर विलेज ऑफ कपूरथला इथलं जे निजामपूर विलेज आहे तिथं सुद्धा अशा प्रकारे गुरुद्वारामध्ये एका व्यक्तीनं अशा प्रकारची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच रागातून जे भक्त बांधव आहेत, शीख भक्त बांधव आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये मारहाण करून त्या व्यक्तीसुद्धा मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे दुसरी मॉब लिंचची घटना तिथं घडलेल्या लागोपाठ अमृतसर नंतरची हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता या न्यूजमध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचा, तर इथं पंजाबचा उल्लेख आला आहे. मग पंजाबचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते की पंजाबचं पॉलिटिकल लोकेशन काय आहे, महत्त्वाचं कशा पद्धतीने ते खरं तर बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि विविधांगी त्याचा अभ्यास करणं म्हणजे उद्योग क्षेत्र कोणतं आहे, पीक कोणतं महत्त्वाचं घेतलं जातं, त्यानंतर म्हटलं तर तिथं खनिज संपत्ती महत्त्वाची कोणती आढळते, अशा प्रकारचे विविधांगी त्याचा अभ्यास आपण करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे पंजाबच्या दृष्टीतून अभ्यास करायचा झाला तर. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट इथं गोल्डन टेम्पलचा उल्लेख आला आहे. मग गोल्डन टेम्पलचं इम्पॉर्टंट काय आहे, अमृतसरचं इम्पॉर्टंट काय आहे शीख बांधवांच्या दृष्टीतून, शीख कम्युनिटीच्या दृष्टीतून, त्याचा एक वेगळा अभ्यास करून आपण ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आपला. आणि तिसरा की पॉईंट इथं गुरु नानक देव यांचा उल्लेख आला आहे, शीख कम्युनिटीचा उल्लेख आला आहे. मग इंग्रज पिरियडमध्ये शिखांनी कशा पद्धतीनं इंग्रजांशी लढा दिलेला आहे आपल्या स्वातंत्र्यासाठी, मग त्या दृष्टीतून शीख अँग्लो जे वॉर झाले होते, युद्ध झाले होते, त्याचं मग रणजित सिंग, त्याच्यामध्ये बंदा बहादूर, ही सर्व जी नावं येतात त्यांची एक हिस्ट्री आहे मॉडर्न हिस्ट्रीच्या दृष्टीतून, त्याचा एक अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. बरोबर आहे. हा तिसरा की पॉईंट आपल्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे, तो आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. मग आता याचं रिलेशन आपल्या सिलेबसचे कशा पद्धतीने आपण लावू शकतो, तर पहिलं पंजाबचं लोकेशन बघायला सांगितलं, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल सेक्टर महत्त्वाचं कोणतं आहे पंजाबमध्ये, त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये महत्त्वाचं पीक कोणतं घेतलं जातं तिथं ते बघायचं आपल्याला. त्याचबरोबर तिथं खनिज संपत्ती म्हणजे मिनरल्स कोणकोणते महत्त्वाचे आढळतात ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर तिथं कोणते महत्त्वाचे डोंगर रांग असेल, म्हणजे हिल्स एरिया असेल, त्याचबरोबर रिव्हर्स महत्त्वाच्या तिथं उगम पावणारे कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. हे सुद्धा विविधांगी त्याचा अभ्यास करून ठेवणं आपल्याला कुठंतरी गरजेचं आहे. समजते. त्यामुळं हा पहिला की पॉईंट. आणि याचं रिलेशन सिलेबसचे कशा पद्धतीने होऊ शकतो, तर इंडस्ट्रियल सेक्टरचा अभ्यास आपण इकॉनॉमीमध्ये करतो, त्यामुळे इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. म्हणजे GS 3च्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची होऊन बसते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरल सेक्टरचा सुद्धा आपण इकॉनॉमीमध्ये खऱ्या अर्थानं अभ्यास करतो, त्यामुळे हे सुद्धा GS 3च्या दृष्टीतूनच महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. त्यानंतर मिनरल्स कोणकोणते सापडतात, खनिज संपत्ती कोणकोणते सापडतात, याचा अभ्यास आपण जॉग्राफीच्या अंतर्गत करत असतो. आणि जॉग्राफी जो आहे तो GS फर्स्टमध्ये येतो, त्यामुळे GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण इथं संबोधू शकतो. हिल्स रिव्हरचा अभ्यास करणं हा सुद्धा जॉग्राफीमध्ये येतो, त्यामुळे GS फर्स्टसाठीच हे सुद्धा इम्पॉर्टंट असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. समजतं आहे तुम्हाला. त्याचबरोबर गोल्डन टेम्पलचा एक इतिहास आहे, गोल्डन टेम्पलचं एक महत्त्व आहे, त्याचासुद्धा आपण अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत हिस्ट्रीच्या दृष्टीतून हे महत्त्वाचं आहे. आणि हिस्ट्री जो येतो तो GS फर्स्टमध्ये येतो, त्यामुळे GS फर्स्टच्या दृष्टीतून हा पॉईंट महत्त्वाचा आहे. शिखांचं इंग्रजांसोबत संघर्ष जो आहे तो एक वेगळी हिस्ट्री आहे आपल्यासाठी अभ्यास करण्यासारखी, त्यामुळं शीख अँग्लो वॉर्स जे महत्त्वाचे होते त्याचा हिस्ट्रीच्या दृष्टीतून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हिस्ट्री सब्जेक्ट जो आहे तो GS फर्स्टच्या दृष्टीतून आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ते GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. समजतं तुम्हाला. एवढंच महत्त्वाचं या न्यूजच्या अंतर्गत आपण बघू शकतो. म्हणजे एवढे की पॉईंट आपल्याला खरं तर या न्यूजच्या अंतर्गत अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजतंय. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण.
पुढची न्यूज आहे ती श्रीलंकेशी रिलेटेड आहे आणि श्रीलंकेच्या हद्दीत जाऊन आपले जे मासेमारी करणारे बांधव आहेत ते खरं तर श्रीलंकेच्या हद्दीत गेले आणि तिथं त्यांनी तशा प्रकारचं कृत्य केलं. त्याच्यामुळं 55 भारतीय मासेमारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना श्रीलंकन गव्हर्नमेंटकडून अरेस्ट करण्यात आलेली इन्फॉर्मेशन या न्यूजच्या अंतर्गत केलेली आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यांच्याकडून दावा असा केला जातो की हे जे फिशरमॅन आहेत, हे जे मासेमारी व्यावसायिक आहेत, ते नावा घेऊन श्रीलंकेच्या हद्दीत घुसून अशा प्रकारचे व्यवसाय करत होतं, जे की इल्लिगल आहे. काही हद्दी ठरवून दिलेल्या आहेत समुद्रामध्ये सुद्धा, आणि त्या हद्दीमध्ये ते नियम पाळूनच आपण तो व्यवसाय करायला पाहिजे हे कायद्यानुसार ठरलेलं आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडून अशा प्रकारचं कृत्य झालं, म्हणून श्रीलंकन गव्हर्नमेंटकडून त्यांना अरेस्ट करण्यात आलं आपल्याला पाहावयास मिळते, विशेष करून नेव्हल अथॉरिटीकडून त्यांच्या. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय काय बघायचे आहेत ते खरं तर डिस्कस करण्यासारखं आहे आपल्याला. मग त्याच्यामध्ये पहिलं तर की पॉईंट आपण ऑब्वियस आहे हे बघू शकतोय की श्रीलंकन गव्हर्नमेंटचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीने. म्हणजे पहिला की पॉईंट आपला हा होऊ शकतो की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून, याला पेनला काय झालं अजून, हां सॉरी फॉर दॅट. पहिला की पॉईंट आपण त्याच्यातून हा घेऊ शकतो की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण श्रीलंकन गव्हर्नमेंट म्हणजे श्रीलंका आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये श्रीलंका आणि इंडियाचं जे काय रिलेशन आहे त्याचा टोटल अभ्यास आपण करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते? ते खरं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण महत्त्वाचं आहे असं संबोधू शकतो. दुसरा की पॉईंट काय आहे तर श्रीलंकेचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण मध्ये मालाक्का स्ट्रीटमध्ये आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते? म्हणजे एकंदरीत त्याचं पॉलिटिकल लोकेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण श्रीलंकेच्या बाबतीत काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये महत्त्वाचं पीक कोणतं घेतलं जातं, महत्त्वाची डोंगररांग तिथं कोणती आहे, त्याचबरोबर इंडस्ट्रियल सेक्टर कशा पद्धतीचं आहे, थोडीशी इन्फॉर्मेशन यायची पाहिजे. कारण तो आपलं स्टेट नाही, ते एक नवीन देश आहे. त्याच्यामुळं ओझरती इन्फॉर्मेशन अशी आपल्याला त्याची असणं कुठंतरी गरजेचं आहे. महत्त्वाची खनिज संपत्ती कुठली तिथं सापडते अशा प्रकारचा अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला? हे दोन की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता त्याच्यामधला जो पहिला की पॉईंट आहे तो पहिला की पॉईंट तर आपण बघितला तर त्याचं रिलेशन आपल्या सिलेबसचे कशा पद्धतीने आपण लावू शकतो. तर त्याचं रिलेशन जर बघितलं तर इंटरनॅशनल रिलेशन हा जो सब्जेक्ट आहे तो GS सेकंडमध्ये येतो. त्यामुळं पहिला जो की पॉईंट आपण डायरेक्ट ही न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची असं या ठिकाणी म्हणू शकतो. समजते तुम्हाला? आणि दुसरं काय लोकेशन बघायचं आपल्याला श्रीलंकेचं. मग ते लोकेशन बघणं म्हणजे काय तर मॅप रिडिंग, मॅपच्या दृष्टीतून अभ्यास करणं. आणि मॅपचा अभ्यास आपण कशात करतो तर जॉग्राफीमध्ये करतो. आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो जॉग्राफी GS फर्स्टमध्ये येतो. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं सुद्धा या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर श्रीलंकेचं मी सांगितलं की त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल सेक्टर कशा पद्धतीचे महत्त्वाचे आहे ते बघणं गरजेचं आहे. ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये कोणतं महत्त्वाचं पीक घेतलं ते घेत आहे श्रीलंका ते बघणं गरजेचं आहे खरं तर. त्याचबरोबर डोंगररांग कोणती महत्त्वाची आहे ते बघणं गरजेचं आहे. महत्त्वाचे रिव्हर्स तिथं कोणकोणत्या उगम पावतात ते बघणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर विशेष करून आणखी मिनरल्स कोणकोणते सापडतात तिथं म्हणजे खनिज संपत्ती कोणकोणते महत्त्वाचे हे बघणं खरं तर गरजेचं आहे. मग आता इंडस्ट्रियल सेक्टरचा आपण इकॉनॉमीच्या दृष्टीतून अभ्यास करतो त्यामुळे इकॉनॉमीच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. आणि बाकी जॉग्राफीच्या दृष्टीतून ही महत्त्वाची न्यूज आहे हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. म्हणजे एकंदरीत GS सेकंड, GS फर्स्ट आणि GS 3च्या दृष्टीतून सुद्धा ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. आणि विशेष करून ही न्यूज महत्त्वाची आहे GS सेकंडच्या दृष्टीतून, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. समजते तुम्हाला? एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ते 12 राज्यसभा मेंबर जे होते त्यांना हिवाळी अधिवेशनातून सस्पेंड करण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावरती मग आणखी काय कारवाई म्हणजे कारवाई म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही, त्यांना पुन्हा इंटरसेशनमध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं नाही आहे. त्याच्यासाठी विरोधी पक्ष वारंवार तिथं गदारोळ करताना आपल्याला पाहावयास मिळतोय, तशा प्रकारची मागणी करताना आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि सत्ताधारी पक्ष त्याच्याशी रिलेटेड पॉझिटिव्ह कोणत्याही प्रकारचं स्टेप उचलताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्यांचा जो निर्णय होता त्याच्यावरती ते ठाम असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट पहिला आपल्याला पार्लमेंटरी जी आपली सिस्टम आहे त्या पार्लमेंटरी सिस्टमविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला?
पार्लमेंटरी सिस्टम टोटल आपल्याला माहिती पाहिजे, अप्पर सभागृह, लोअर सभागृह, मग त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल्स कोणकोणते आहे, त्याच्याशी रिलेटेड भाग कोणता आहे, त्याच्याशी रिलेटेड अनुसूची कोणती आहे, इंडेक्स वगैरे सर्व इन्फॉर्मेशन त्याची आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. समजते? हा पहिला की पॉईंट आपला असू शकतो. दुसरा की पॉईंट आपला काय असेल तर सस्पेन्शन कोणकोणत्या बेसिसवरती पार्लमेंट, मेंबर ऑफ पार्लमेंटचं सस्पेन्शन कोणकोणत्या बेसिसवरती होऊ शकतं याची एक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, कारण हा खूप न्यूजमध्ये असणारा मुद्दा आहे. त्यामुळे तीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये असणं कुठेतरी गरजेचं आहे. मग आता याचं रिलेशन आपल्या सिलेबसचे लावून बघूया कशा पद्धतीनं होऊ शकतं. आता पहिला पार्लमेंटरी सिस्टमचा अभ्यास आपला टोटल करणं किंवा एमपीचं सस्पेन्शन हा टोटल अभ्यास करणं, हे जे टोटल आहे ते विशेष करून पॉलिटीच्या अंतर्गत येतं. भारतीय राज्यघटनेचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये येतो. आणि हा जो सब्जेक्ट आहे, पॉलिटी जो सब्जेक्ट आहे, तो खऱ्या अर्थानं आपला GS सेकंडचा सब्जेक्ट आहे. सिलेबसचं रिलेशन त्याचं कुठं येतं तर GS सेकंडमध्ये ते मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती टोटली GS सेकंडच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहावयास मिळते. आणि आत्ताच विशेष करून दिल्लीमध्ये जे 6 महत्त्वाचे नेशन्स आहेत, सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत, त्यांचे जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत सर्व कंट्रींचे, त्यांची मिटिंग झालेली आपल्याला पाहावयास मिळाली. त्यांचं एक डायलॉग झालेला आपल्याला पाहावयास मिळाला, भेट त्यांची झालेली आपल्याला पाहावयास मिळाली. आणि त्याच्यामध्ये विशेष करून कन्क्लुजन काय निघालं आहे की आपण तुरंत आपण अफगाणिस्तानला मदत पोहोचवायला पाहिजे, तुरंत आपण अफगाणिस्तानची मदत करायला पाहिजे. कारण का तर आत्ता तिथं तालिबानची सत्ता स्थापन झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि तालिबानचं शासन जे चाललं आहे ते ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन करणार आहे. अनेक लोकांची तिथं हत्या होताना होण्याच्या न्यूज बाहेर निघताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यामुळं खरं तर या कंट्रींनी आता ठरवलं आहे की आपण लवकरात लवकर त्यांना मदत करणं गरजेचं आहे, असं या कंट्रींचं मत त्याच्यामध्ये निघालेलं आपल्याला पाहावयास मिळालं. त्याच्यामध्ये विशेष करून कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे आणि इंडिया आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या कंट्रीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या. त्याचबरोबर तिथं चहाबार पोर्टचा सुद्धा उल्लेख करायला आपल्याला पाहावयास मिळाला, जे की इराणमध्ये डेव्हलप केलं गेलेलं पोर्ट आहे, बंदर आहे एक, असं सांगणारी ही खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे तर पहिला की पॉईंट आपण या न्यूजमधून हा घेऊ शकतो की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला आपलं जे रिलेशन आहे ते अफगाणिस्तानचं कशा पद्धतीने, अफगाणिस्तानशी रिलेटेड कशा पद्धतीने रिलेशन आहे आपलं, कझाकिस्तानशी रिलेशन कशा पद्धतीने आहे, किर्गिस्तानशी कसं आहे, ताजिकिस्तानशी कसं आहे, तुर्कमेनिस्तानशी कसं आहे, उझबेकिस्तानशी कसं आहे, या सर्व कंट्रींसोबत आपलं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याचा एक अभ्यास करून आपण ठेवायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून काढून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. समजते? हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर अफगाणिस्तानचा उल्लेख विशेष करून इथं आला आहे. त्यामुळे दुसरा की पॉईंट आपला अफगाणिस्तानचं लोकेशन वर्ल्ड पॉलिटिकल मॅपवरती कशा पद्धतीने, इंडियापासून कशा पद्धतीने अफगाणिस्तानचं लोकेशन आहे ते आपण खरं तर बघणं गरजेचं आहे. हे जे काय मी तुम्हाला लोकेशन सांगतोय ना, आपलं डिस्कशन द हिंदूचं संपल्यानंतर मी टोटल मॅप दाखवून तुम्हाला जे काय आपण राज्यांवरती बोललो आहे, देशांवरती बोललो आहे, त्याचं सर्वांचं लोकेशन एकत्रच आपण बघण्याचा खरं तर प्रयत्न करूया. दुसरा की पॉईंट या अंतर्गत तोच आहे आपला की मॅप रिडिंगच्या माध्यमातून लोकेशन अफगाणिस्तानचं इंडियापासून कशा पद्धतीचं आहे हे आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. समजतं तुम्हाला? त्याच्याशी रिलेटेड खरं तर महत्त्वाचं आहे. हे 2 की पॉईंट आपण खऱ्या अर्थानं इथं अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. मग आता सिलेबसचे रिलेशन आपण जर याचं लावलं तर ते कशा पद्धतीने होऊ शकतं तर इंटरनॅशनल रिलेशन जो आहे सब्जेक्ट तो GS सेकंडचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ते GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानशी रिलेटेड मॅप बघणं म्हणजे काय करणं तर जॉग्राफीच्या दृष्टीतून त्याचा अभ्यास करून ठेवणं, बरोबर आहे. आणि जो जॉग्राफी सब्जेक्ट आहे तो खऱ्या अर्थानं GS फर्स्टमध्ये येणारा सब्जेक्ट आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ते GS फर्स्टच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. समजते? बाकी इम्पॉर्टंट असं काही या न्यूजमध्ये नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची कोणती न्यूज आहे बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे ती विशेष करून सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान या युनिव्हर्सिटीने एक स्टडी पब्लिश केला आहे आणि त्यांचं असं मत आहे की थार डेझर्ट जे आहे राजस्थानमधलं त्या डेझर्टचा एरिया वाढत चाललेला आहे. म्हणजे वाळवंट जे आहे ते वाळवंट वाढत चाललेलं आहे आणि हे इन्व्हायरमेंटसाठी, आपल्या इकॉलॉजीसाठी खूप घातक आहे असं सुद्धा आपल्याला ती न्यूज वाचल्यावर समजू शकते. डेझर्ट वाढणं ही काही चांगली गोष्ट नाही, डेझर्ट कमी करणं हे खरं तर गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे ग्रीन एरिया जेवढा आपण वाढवू शकतो
हिरवळ जेवढी आपण वाढवू शकतो तेवढं आपल्याला जे राहण्यायोग्य वातावरण आहे ते तिथे डेव्हलप होऊ शकतं. परंतु इथं उलटं होतं की डेझर्ट अगोदरचं वाळवंट आहे ते आणखी वाढत असताना आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्यामध्ये अरवली रेंजेस जे आहेत, अरवली डोंगररांग जे आहे त्याचं जे डिग्रेडेशन आहे त्याच्यामुळे सुद्धा हे होत असताना आपल्याला पाहावयास मिळतं. सँडस्टॉर्म जे आहेत म्हणजे अशा प्रकारची वाळवंटी वादळं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात येत असताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्यामुळे ही जी वादळं आहेत ते दिल्ली सिटीमध्ये सुद्धा एंटर करताना बऱ्याच वेळा पाहावयास मिळाले आहेत असं या स्टडीमध्ये सांगण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अरवली हिलला नॅचरल ग्रीन वॉल म्हटलं जातं, एक ग्रीन एरियाची भिंत असं म्हटलं जातं. परंतु त्या अरवलीचंच डिग्रेडेशन होत असल्यामुळं अरवलीच्या पुढचा सुद्धा भाग खरं तर डेझर्टिफिकेशन होण्याच्या मार्गावर आहे असं सुद्धा या स्टडीमध्ये इनडिरेक्टली अभ्यासकांनी सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यामध्ये कारणं अनेक त्याला दिलेली आहेत का वाळवंटी क्षेत्र का वाढत आहे. विशेष करून वेस्टर्न राजस्थानचा जो प्रदेश आहे, पश्चिम राजस्थानचा जो प्रदेश आहे तिथं जास्त वाळवंट वाढत चाललेलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळते त्या दिशेनं. त्याला कारणं अनेक आहेत. त्याच्यामध्ये मायग्रेशन ऑफ पीपल्स, लोकांचं स्थलांतर आहे. त्याचबरोबर चेंजेस इन रेनफॉल पॅटर्न म्हणजे पाऊस पडण्याची जी पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये चेंज होत असल्यामुळं सुद्धा हा प्रकार आपल्याला पाहावयास मिळतो आहे. त्याचबरोबर स्प्रेड ऑफ सँड डून्स म्हणजे जे वाळूची सँड म्हणजे वाळू रेती त्याचा जो वादळामुळं जे स्थलांतर होणं आहे, जे स्थलांतरित होत आहे त्याच्यामुळं सुद्धा वाळवंटी क्षेत्र वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर अनसायंटिफिक प्लांटेशन ड्राईव्स म्हणजे जी झाडांची लागवड होते ती सायंटिफिकरित्या होत नसल्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाळवंटी क्षेत्र जे आहे ते वाढत असताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि मग डेझर्ट इकॉलॉजी जी आहे ती डेझर्ट इकॉलॉजी सुद्धा डिस्टर्ब होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि विशेष करून हे जे आहे ते क्लायमेट चेंजचं मोठं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. जागतिक तापमानवाढ असू द्या, जागतिक वातावरण बदल असू द्या, त्यामुळं मोठ्या प्रमाणात हा बदल सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतोय. वाळवंटीकरण होत असताना आपल्याला त्याच्यामुळे सुद्धा पाहावयास मिळते. आणि हा जो स्टडी आहे तो विशेष करून UNCCD म्हणजे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कम्बॅट डेझर्टिफिकेशन ही जी युनायटेड नेशनची एक स्टडी करण्याची पद्धत आहे त्यानुसार हा स्टडी केलेला असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. समजतंय तुम्हाला. त्यामुळे पहिला की पॉईंट आहे याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की ही जी स्टडी आहे ही स्टडी टोटल आपण व्यवस्थितरित्या याच्या नोट्स वगैरे काढून ठेवणं गरजेचं आहे. या स्टडीचा टोटल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. कारण ही स्टडी जी आहे ती इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून आपल्याला खूप महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे पहिला की पॉईंट आपल्याला हा बघून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट वाळवंटाचा इथं उल्लेख आलेला आहे. मग वर्ल्ड लेवलला असू द्या किंवा इंडियन लेवलला असू द्या, इंडियामध्ये असू द्या, हे वाळवंटी क्षेत्र कुठं कुठं महत्त्वाचे आहेत ती वाळवंटी क्षेत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वाळवंटी क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या वनस्पती कोणकोणत्या आढळतात, लोकांचं राहणीमान कशा पद्धतीनं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजतंय तुम्हाला. तिथं कोणती खनिज संपत्ती असेल तर ती खनिज संपत्ती कोणती आहे, वाळवंटी क्षेत्रामध्ये मग काय ॲग्रिकल्चरल होऊ शकतं का, जर होऊ शकत असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आपला. समजतं तुम्हाला. आणि तिसरा की पॉईंट ऑब्वियस काय असणार आहे आपला तर UNCCD विषयी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. युनायटेड नेशनची ही जी काही एजन्सी आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग आता याचा सिलेबसचे रिलेशन जर केलं आपण तर पहिला की पॉईंट जो आपला आहे या स्टडीचा सर्व अभ्यास करून ठेवणं हा पहिला की पॉईंट आपला आहे इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड म्हणजे GS3शी रिलेटेड. GS3मध्ये इन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी हे सब्जेक्ट दिलेले असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे त्या दृष्टीतून हे खरं तर महत्त्वाचं होऊन बसतं. दुसरं डेझर्ट कुठं कुठं आहेत इंडिया लेवलला, वर्ल्ड लेवलला याचा अभ्यास करून ठेवणं म्हणजे मॅप रीडिंग करणं, व्यवस्थितरित्या मॅप बघून ठेवणं. म्हणजेच कशाचा अभ्यास करणं तर जॉग्राफीचा अभ्यास करणं. आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टमध्ये येत असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि युनायटेड नेशन जी CCD आहे त्याचे इन्फॉर्मेशन काढून ठेवणं हा जो आहे विकिपीडियाच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो प्रिलियमच्या दृष्टीतून खरं तर महत्त्वाचा आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. समजते. या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्त्वाची होती. आणि हा जो स्टडी आहे तो व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा, व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवा, याच्या नोट्स आत्ताच बनवून ठेवा जेणेकरून भविष्यात याच्यावरती कसा जरी क्वेश्चन आला डेझर्टवरती
म्हणजे वाळवंटी भागावरती, तरी तुम्हाला तो यशस्वीरित्या टॅकल करता येईल. समजतं तुम्हाला? एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती बर्ड मायग्रेशनची. जे स्थलांतरित पक्षी असतात, काही कालावधीत ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये स्थलांतरित करत असतात, वेगवेगळ्या देशामध्ये स्थलांतरित करत असतात. पण आता एक्सेस रेन, भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं पावसाचं जे प्रमाण यावेळेस होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं कर्नाटक साईडला. कर्नाटक साईडविषयी इथं बोललं गेलं. आणि मग कर्नाटकामध्ये जे स्थलांतरित पक्षी येत असतात त्यांच्यामध्ये कुठेतरी घट जाणवली, असं एका स्टडीच्या अंतर्गत आपल्याला समोर आलेलं आहे. म्हणजे ते मायग्रंट पक्षी आहेत जे स्थलांतरित प्रत्येक वर्षी होत असतात, त्याच्यामध्ये इथं त्यांची नावं काय दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात, ती सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. इथंच आणखी सुद्धा या नावांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही पक्षी असतात ते स्थलांतरित, वातावरण चेंज झालं की स्थलांतरित करत असतात त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. मग त्याच्यामध्ये यामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं जे मासे वगैरे खाणारी पक्षी होते ना, भक्ष्य करणारी पक्षी होते ना, त्यांचं स्थलांतर योग्य होतं, ते व्यवस्थितरित्या स्थलांतरित करू शकले, कारण त्यांची उपजीविका त्याच्यावरती डिपेंड होती. परंतु जे कीटक भक्षक होते ना, त्यांच्यावरती परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळाला. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे त्यांचं जे भक्षण आहे, कीटक भक्षक जे पक्षी आहेत त्यांचं जे भक्ष्य आहे ते त्यांना व्यवस्थितरित्या अवेलेबल न झाल्यामुळे त्या स्थलांतरितामध्ये घट झालेली आपल्याला पाहावयास मिळाली. हे सांगणारी खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यामधून की पॉईंट पहिला आपल्याला घ्यायचं आहे की कर्नाटकचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण इंडिया पॉलिटिकल मॅपवरती बघून ठेवणं गरजेचं आहे. समजतं तुम्हाला? हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट इथं रेनचा उल्लेख आला, म्हणजे पावसाचा उल्लेख आला. त्यामुळं मग त्या दृष्टीतून आपण अभ्यास करणं कशाचा गरजेचं आहे, तर मान्सूनचा अभ्यास करणं गरजेचं आहे, की मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होत असते वगैरे वगैरे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. विशेष करून रेन फॉर्मेशन म्हणजे पावसाचीच निर्मिती कशा पद्धतीने होत असते याची बेसिक स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे जॉग्राफीच्या दृष्टीने. हा दुसरा की पॉईंट आपला. तिसरा की पॉईंट आणखी काय होऊ शकतो की भारतामध्ये इतर देशामधून जे स्थलांतरित पक्षी येत असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचे बर्ड्स कोणकोणते आहेत की जे स्थलांतरित करत असतात भारतामध्ये प्रत्येक वर्षी, त्या बर्ड्सची इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा तिसरा की पॉईंट आपला या न्यूजच्या अंतर्गत होऊ शकतो. मग लोकेशन बघणं असू द्या, मान्सूनचा अभ्यास करणं असू द्या, स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करणं असू द्या, हा सर्व इन्फॉर्मेशन आपण जॉग्राफीच्या दृष्टीतून अभ्यास करत असतो. समजते तुम्हाला? जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टमध्ये येतो, त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. हा पहिला म्हणजे या दृष्टीतून ही पहिली न्यूज महत्त्वाची होती आपल्याला. दुसरी न्यूज आहे ती पेन्ना टायगर रिझर्वशी रिलेटेड आहे. पेन्ना टायगर रिझर्वमध्ये इंडियन डेझर्ट कॅट आढळलेला आपल्याला पाहावयास मिळतं, जी की दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे वाळवंटी मांजर जे असतं, भारतीय वाळवंटी मांजर, ते पेन्ना टायगर रिझर्वमध्ये आढळलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पेन्ना टायगर रिझर्व जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये स्थित असलेला टायगर रिझर्व आहे. त्यामुळे याच्यातून पहिला की पॉईंट आपला हा होऊ शकतो की इंडियन डेझर्ट कॅट जे आहे त्या इंडियन डेझर्ट कॅटविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला टोटल असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय आहे तर पेन्ना टायगर रिझर्वविषयी जी काय इन्फॉर्मेशन आपल्याला काढता येईल ती इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं गरजेचं आहे. याची स्थापना कधी झाली, कशा पद्धतीचा टायगर रिझर्व आहे, महत्त्वाचे प्राणी पक्षी इथं कोणकोणते आढळतात, याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. हे 2 की पॉईंट आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे दोन्ही की पॉईंट जे आहेत ना ते दोन्ही की पॉईंट आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचे होऊन बसतात. त्यामुळे प्रिलियमच्या दृष्टीतून याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ही न्यूज प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतोय. त्यानंतर त्याचबरोबर एडिटोरियल पण बघून ठेवल्या जातात. आपण एडिटोरियल पण बघून घेऊया. पहिलं जे एडिटोरियल आहे ते टोटली पॉलिटिकली एडिटोरियल आहे, त्यामुळे ते डिटेलमध्ये बघण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे. दुसरं हे छोटंसं एडिटोरियल दिसतंय ते पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड एडिटोरियल आहे आणि पेगाससविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी बनवलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंकसुद्धा दिले. त्याच्यामध्ये टोटल मी सांगण्याचा प्रयत्न केला की पेगासस स्पायवेअर नेमकं प्रकरण हे काय आहे, पेगासस स्पायवेअर काय आहे, त्याचा मग इतर देशांचे कशा पद्धतीने संबंध आहे, हा न्यूजमध्ये काय आलं, ही टोटल इन्फॉर्मेशन ऑलरेडी मी देऊन ठेवली आणि त्याच्यापेक्षा वेगळे या एडिटोरियलमध्ये काही सांगितलं नाही. त्यामुळे हे डिटेल बघण्यात आपल्याला काय अर्थ नाही. तुम्ही ते लेक्चर जाऊन बघा, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तिथे एका ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला आहे अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे तिथं चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घेता येईल. पुढचं जे एडिटोरियल हे दिसते आपल्याला ते इराण न्यूक्लिअर टॉक्सी रिलेटेड आपल्याला एडिटोरियल दिसते
आणि याच्यामध्ये USA वारंवार सँक्शन इराणवर लावतं, त्यानंतर इराण ते पाळत नाही, त्याच्यामधून क्लॅश होत असतोय. डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये एक वेगळे निर्णय घेण्यात आले, आता जो बायडन गव्हर्नमेंटमध्ये वेगळे निर्णय घेत असताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत. हे सांगणारे खरं तर हे एडिटोरियल आहे. विशेष करून इराणनं अणुशस्त्राची निर्मिती करू नये म्हणून खरं तर इराण न्यूक्लिअर डील झाली होती. त्यांनी कोणत्याही प्रकारचा असला अणुशस्त्र बनवू नये म्हणून खरं तर न्यूक्लिअर डील झाली होती. त्याच्याद्वारे खरं तर त्यांच्यावरती वेगवेगळे सँक्शन लादण्यात आले होते, जेणेकरून त्यांनी अणुशस्त्र निर्माण करू नये आणि जर निर्माण झालं तर त्याचा चुकीचा वापर होऊ नये याच्यासाठी खरं तर ही डील झाली होती. त्याच्यामध्ये युरोपियन कंट्रीज काय आहेत, त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट तर महत्त्वाची कंट्री आहेत आणि इराण आहे, बरोबर आहे. आणि मग इराण वारंवार त्याच्यामधून कशा पद्धतीने आपण बाहेर पडू शकतो, कशा पद्धतीने आपल्याला बाहेर पडता येईल याच्यावरतीच कार्य करताना वारंवार पाहाव्यास मिळाले. आपल्याला वेगवेगळे इलिगल ॲक्टिव्हिटीसुद्धा करताना आपल्याला पाहाव्यास मिळाले. मग आता इराणचं वारंवार काय चाललंय की ह्यांचे जे सँक्शन्स आहेत युरोपियन कंट्रीज लावत आहेत, USA लावत आहेत, त्याच्यामधून आपण बाहेर कशा पद्धतीने पडू शकतो आणि आपण एक अणुशस्त्र कंट्री कशा पद्धतीने बनवू शकतो याच्यावरती वारंवार काम त्यांचं चालू असतं. मग याच्यावरती ते जर भविष्यामध्ये रशिया आणि चायनाला जर जॉईन झाले तर मग ते खरं तर अणुशस्त्र बनवण्यात सक्षम होऊ शकतात, अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी करण्यात सक्षम होऊ शकतात. त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन आहे. मग कदाचित ते भविष्यामध्ये चायनाला आणि रशियाला जास्त महत्त्व देताना पाहावयास मिळतील का, असे सुद्धा प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहावयास मिळतात. तेच खरं तर या एडिटोरियलमध्ये एक वेगळा अँगल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता व्हिएन्ना टॉकचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केला आहे. मग याच्यामधून एडिटोरियलमध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे तर इराण न्यूक्लिअर टॉक जे आहे ते इराण न्यूक्लिअर टॉकविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला, त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवा. याच्यावरती कशाही पद्धतीनं क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, प्रीला आणि मेन्सला महत्त्वाचं होऊन बसते. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय आहे तर दुसरा की पॉईंट हा आहे की इंडियाचे इंटरनॅशनल रिलेशनशिप कशा पद्धतीनं आहे, कोणकोणत्या कंट्रीशी, त्याच्यामध्ये इराण तर आलाच, त्याच्यासोबत इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीने हे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची कंट्री USA, मग USA सोबत इंटरनॅशनल रिलेशन इंडियाचे कशा पद्धतीचं आहे हे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं चायनाचा रशियाचा पण उल्लेख आला, मग चायनासोबत आपले रिलेशन कशा पद्धतीचे महत्त्वाचे आहेत ते खरं तर बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रशियाचा इथं उल्लेख आलेला आहे ना, मग रशियासोबत इंडियाचे कशा पद्धतीचे रिलेशन आहेत ते आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आपला महत्त्वाचा होऊ शकतो. मग आता सिलेबसचे रिलेशन हे कशा पद्धतीने आपण लावू शकतो याचं तर इंटरनॅशनल रिलेशन जो सब्जेक्ट आहे तो खऱ्या अर्थानं GS सेकंडमध्ये येतो. त्यामुळं हे जे एडिटोरियल आहे ते GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. इराण न्यूक्लिअर टॉक जो आहे त्याचा अभ्यास खरं तर मेन्स आणि प्रीच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. त्यामुळं ते कोणत्याही GSमध्ये विचारलं जाऊ शकतं. समजते, विशेष करून इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये विचारलं जाऊ शकतं, सिक्युरिटीमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं खरं तर विविध GS रिलेटेड हे असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. समजते, त्यामुळे तशा पद्धतीनं त्याचा आपण अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. एवढंच इम्पॉर्टंट या एडिटोरियलमध्ये. पुढचं जे एडिटोरियल आहे छोटंसं, हे विशेष करून मॅरेजचं एज मुलींचं आत्तापर्यंत काय होतं तर 18 वर्ष होतं, म्हणजे आता पण 18 वर्षच आहे, परंतु आता 21 वर्ष मुलींचं मॅरेज एज असायला पाहिजे असं सांगणारं एक प्रपोजल पार्लमेंटमध्ये मांडण्यात आलं आणि त्या प्रपोजलला मान्यतासुद्धा देण्यात आली, परंतु त्याचं अजून कायद्यात रूपांतर झालं नाही. त्यामुळे आत्ता या घडीला 18 वर्षच एज लिगल आहे हे तुम्ही लक्षात घ्या. अजून त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर म्हणजे ते कायद्यात रूपांतर झाल्यानंतर ते लागू होईल. त्यामुळं तोपर्यंत जे प्रपोजल मांडलं आहे त्याच्यावरती चर्चा होत आहे आणि त्याच्याशी रिलेटेडच हे एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये विशेष करून लेखकानं काय सांगितलं की एज खरंच आपल्याला कशा पद्धतीने एजचा विचार करणं गरजेचं आहे तर महिला ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह हेल्थ त्यांची असते, ज्यावेळेस एखाद्या मुलाला जन्म देण्यासाठी जे एज सक्षम महिलांचं असतं, मुलींचं असतं, त्यावेळेस खरं तर त्यांचं मॅरेज करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग आपण ते क्युअर करण्यासाठी अनेक कायदे आणले. त्याच्यामध्ये द हिंदू मॅरेज ॲक्ट 1955चा आहे, स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954चा आहे, प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट आहे, बालविवाह बंदी कायदा आहे 2006चा. हे अनेक कायदे आलेत, परंतु खरंच ते कायदे इम्प्लिमेंट करण्यात, त्याची अंमलबजावणी करण्यात खरंच आपण यशस्वी झालेलो आहात का हे सुद्धा खरं तर आपल्याला विचार करायला लावणार आहे. त्याच्यामध्ये बालविवाह बंदी कायदा 2006चा आहे, प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट आहे 2006चा.
त्याच्यानंतरसुद्धा हा ॲक्ट 2006मध्ये आला आहे, त्याच्यानंतरसुद्धा अनेक प्रकारे आपल्याला बालविवाह झालेले विविध ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. आणि आत्तासुद्धा या आधुनिक जगातसुद्धा, आधुनिक भारतातसुद्धा अनेक ठिकाणी बालविवाह म्हणजे 18 वर्षांच्या खालील मुलींचं लग्न होताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर हुंडाबंदी आहे. हे एडिटोरियलमध्ये हुंडाबंदीच काय दिलं नाही, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो, हुंडाबंदी आहे तरीसुद्धा बैठकीमध्ये हुंडा ठरवण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुम्हीसुद्धा बघितली असेल, मी सुद्धा अनेक ठिकाणी ती पद्धत बघितलेली आहे. मग तो कायदा असूनसुद्धा, तो क्राईम एक प्रकारचा गुन्हा असूनसुद्धा ठरवून हुंडा घेतला जातो, अनेक लोकांना बोलवून त्या लोकांमध्ये तो हुंडा ठरवला जातो. ही किती लाजिरवाणी आणि किती आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे, हे सुद्धा आपण विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे. म्हणजे इथं लेखकाला हे सांगायचं की आपण कायदे तर अनेक आणतोय, परंतु त्याची खरंच आपण 100% सक्सेसफुल अंमलबजावणी करतोय का, इम्प्लिमेंटेशन त्याचं करतोय का, त्याच्यावरती खरं तर विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे लेखकाला सांगायचं आहे की तुम्ही फक्त कायदा आणू नका, त्या कायद्याचं अंमलबजावणी यशस्वीरित्या आपण कसं करू शकतो याच्यावरती काहीतर कार्य करणं गरजेचं आहे, ते तुम्ही करा, असं लेखकाला याच्यामध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर बाकी जे ॲक्ट आहे त्यांचा गैरवापरसुद्धा अनेक ठिकाणी होताना बघतो. म्हणजे जो चाइल्ड मॅरेज ॲक्ट आहे त्याचा पालकच स्वतःच्या मुलीनं जर त्यांच्या विशेषच्या अगेन्स्ट जाऊन लग्न केलं, तिच्या मर्जीनुसार लग्न केलं आणि तिचं जर वय कमी असेल, तर मग ते रिव्हेंज म्हणून त्या मुलीला त्या कायद्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात, त्या दोघांना त्या कायद्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. हा सुद्धा एक वेगळा अँगल या एडिटोरियलमध्ये लेखकानं, या आर्टिकलमध्ये लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट, हे जे प्रपोजल मांडले की मुलीचं वय 21 वर्ष असायला पाहिजे, लग्न म्हणजे मॅरेजसाठी मिनिमम एज 21 इयर असायला पाहिजे, हे जे प्रपोजल मांडले त्याचा डिटेलमध्ये आपण खरं तर अभ्यास करणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो या आर्टिकलच्या अंतर्गत. दुसरा की पॉईंट काय, इथं जे कायदे दिलेत त्याच्यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट आहे 1955चा 1955चा, स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे 1954चा, प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट आहे 2006चा. हे जे सर्व ॲक्ट आहेत त्या सर्व ॲक्टचा अभ्यास आपण करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट या एडिटोरियलमध्ये महत्त्वाचा आपला होऊ शकतो. हे दोन की पॉईंट आपण या एडिटोरियलच्या अंतर्गत डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. समजतं तुम्हाला? आणि हे दोन्ही जे पॉईंट आहेत ते खरं तर घटनेच्या दृष्टीतून, कायद्याच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत. त्यामुळं पॉलिटीच्या दृष्टीतून हे महत्त्वाचं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचा हे एडिटोरियल होतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढचं जे एडिटोरियल आहे ते क्रिप्टो करन्सीशी रिलेटेड एडिटोरियल आपल्याला असलेलं पाहावयास मिळतं. ते इंडियामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही ऐकता न्यूजमधून की क्रिप्टो करन्सी कदाचित बॅन होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत, अशा प्रकारचं बिलसुद्धा त्याच्यामध्ये चर्चासुद्धा होताना आपल्याला पाहावयास मिळते. पण खरं तर लेखकाने इथं सांगितलं खरंच आपल्याला क्रिप्टो बॅन करणं गरजेचं आहे की त्याचं रेग्युलेशन करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये नियमितता आणणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये एक नियमावली बनवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं उहापोह या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे क्रिप्टो करन्सी बॅन करायची की रेग्युलेशन करायचं, ह्याच्यामध्येच खरं तर गव्हर्नमेंटच कन्फ्यूज असलेला आपल्याला पाहावयास मिळते, असं लेखकाने या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जे क्रिप्टो करन्सी आहे त्याचे रेग्युलेशन आतापर्यंत आपण व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या करू शकलो नाही, मग आपण क्रिप्टो करन्सी यशस्वीरित्या बॅन करू शकतोय का, किंवा आपली स्वतःची क्रिप्टो करन्सी यशस्वीरित्या डेव्हलप करू शकतोय का, हा सुद्धा एक विचार करायला लावणारा घटक आहे, असं लेखकानं या आर्टिकलच्या अंतर्गत एक वेगळा पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केला. समजते? आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 15 मिलियन लोक जे आहेत आपले, म्हणजे 15 दशलक्ष लोक आहेत, ते आत्तापर्यंत क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करत आलेले आहेत. मग जे क्रिप्टो करन्सीवर आपण बॅन आणत असेल, मग त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केले, त्यांनी जी गुंतवणूक आतापर्यंत केली क्रिप्टोमध्ये, मग त्यांना काय मोबदला मिळणार आहे, त्यांचं कसं होणार आहे, त्यांचं भविष्याचं काय आपण विचार केला आहे का, हा सुद्धा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हा लेखकाने इथं मेन्शन केला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे जसं 8 नोव्हेंबर 2016ला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी डायरेक्ट नोटाबंदी जाहीर केली होती, तशा पद्धतीने आपल्याला जाहीर करून चालणार नाही. याच्यामध्ये अनेक लोकांचा इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, अनेक बिझनेस त्याच्यावरती डिपेंड काय झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. मग ते डायरेक्ट मोडकळीला निघत असतील तर मग त्या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याच्याशी रिलेटेड ज्या लोकांना रोजगार मिळतोय तो रोजगार नाहीसा होऊ शकतो, असं लेखकानं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये मग की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर क्रिप्टो करन्सीशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ही डिजिटल करन्सी आहे, या डिजिटल करन्सीचा टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. जागतिक लेवलला महत्त्वाच्या क्रिप्टो करन्सी, मग त्याच्यामध्ये बिटकॉइन असेल, एथेरियम असेल, अशा
ज्या महत्त्वाच्या क्रिप्टो करन्सी आहेत त्या क्रिप्टो करन्सीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला. आणि विशेष करून क्रिप्टो करन्सीचा, कोणत्याही करन्सीचा अभ्यास करणं हे इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपल्याला महत्त्वाचं असतं. आणि इकॉनॉमीचा सब्जेक्ट आहे तो विशेष करून GS थर्डशी रिलेटेड महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे जे एडिटोरियल आहे ते GS थर्डच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ते आधार आणि वोटर ID लिंक करण्याशी रिलेटेड न्यूज आहे. त्याच्याशी रिलेटेड जे द इलेक्शन लॉ अमेंडमेंट बिल 2021 हे जे बिल आहे ते लोकसभेमध्ये आज मांडणार आहेत. त्याच्याशी रिलेटेड खरं तर न्यूज आलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि कशा पद्धतीनं आधारशी वोटर ID लिंक होईल याचा विचार त्याच्यामध्ये केला जाणार आहे. त्याच्यामध्ये जेंडर न्यूट्रलिटीचा पॉईंट ह्याने सांगितलं आहे. 4 क्वालिफाईंग डेट्स याने सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे एकंदरीत जे बिल मांडले गेले इलेक्शन लॉ अमेंडमेंट बिल 2021 त्या बिलविषयी याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यामध्ये आपल्याला की पॉईंट काय बघायचं तर जे इलेक्शन लॉ अमेंडमेंट बिल 2021 आहे त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या नोट्स व्यवस्थितरित्या काढून ठेवणं गरजेचं आहे. ते आपल्या दृष्टीतून सिलेबसच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं होऊन बसतं, एक्झामच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं होऊन बसतं. तोच खरं तर या न्यूजच्या अंतर्गत की पॉईंट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि विशेष करून हा जो की पॉईंट आहे तो पॉलिटीच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. पॉलिटीच्या अंतर्गत हे सगळं येतं. आणि पॉलिटी जो सब्जेक्ट आहे तो GS सेकंडसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळं GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. समजते. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची छोटीशी न्यूज इथं आपण पाहू शकतोय ती छत्तीसगडमधून जे जंगली हत्या आहेत त्यांचं स्थलांतर महाराष्ट्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला पाहावयास मिळते. त्या जंगली एरियामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आणि जवळजवळ 22 वर्षानंतर ही घटना घडताना आपल्याला पाहावयास मिळते. 22 वर्षांपूर्वी इथं सुद्धा गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये जो जंगली एरिया आहे त्या ठिकाणीच हे इलेफंट वास्तव्य करत होते. परंतु त्यावेळेस त्यांनी छत्तीसगडमध्ये स्थलांतरित केलं होतं. कोणत्याही प्रकारचं इलेफंट त्यानंतर इथं आढळत नव्हते जास्त प्रमाणात. परंतु आता पुन्हा छत्तीसगडवरून हे इलेफंट जे आहेत म्हणजे हत्ती जे आहेत ते गडचिरोलीमध्ये स्थलांतरित होताना आपल्याला पाहावयास मिळाले. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. परंतु याच्यामध्ये चिंतेची बाब काय सांगितली की ह्युमन कॉन्फ्लिक्टसुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे मानव जो आहे तो स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतो. ही काही नवीन गोष्ट नाही आहे. परंतु त्यांचे जे काय हत्तींशी रिलेटेड त्यांचे दात असतील वगैरे त्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळं त्याच्यामध्ये कधीकधी हत्ती मरणसुद्धा पावतात मानवाच्या हस्ते स्वतःच्या फायद्यासाठी. तो सुद्धा कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता आहे असं सुद्धा या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं तर पहिला की पॉईंट गडचिरोलीचं महाराष्ट्रामधलं जे लोकेशन आहे म्हणजे महाराष्ट्राचं पॉलिटिकल लोकेशन बघणं गरजेचं आहे. गडचिरोली डिस्ट्रिक्टचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघणं कुठंतरी आपल्याला गरजेचं आहे. आणि विशेष करून जो फॉरेस्ट एरिया तिथला येतोय तो फॉरेस्ट एरिया कशा प्रकारचा आहे, तिथं इतर काय प्राणी महत्त्वाचे कोणते आढळतात ते सुद्धा आपल्याला बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या दृष्टीतून ही महत्त्वाची न्यूज आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ते गोव्याशी रिलेटेड आहे. आणि गोवा पोर्तुगीजांकडून आपण घेतला त्याला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि त्याच्याशी रिलेटेड पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला व्हिजिट देऊन त्याच्याशी रिलेटेड भाषण करताना आपल्याला पाहावयास मिळाले. आणि त्याच्यामध्येच त्यांनी काही स्टेटमेंट केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. मग आपल्याला याच्यामधून एकच की पॉईंट हिस्ट्रीच्या दृष्टीतून गोव्याचा अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे की पोर्तुगीजांकडून कशा पद्धतीने आपण गोवा घेतला, पोर्तुगीजांनी कसा तो ताब्यात घेतला होता, याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास केला ना तर तिथं तुम्हाला मिळते, विशेष करून मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. त्यामुळं मॉडर्न हिस्ट्रीच्या दृष्टीतून ही न्यूज खूप महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. समजते तुम्हाला. आणि सिलेबसचे रिलेशन याचं केलं तर GS फर्स्टमध्ये हिस्ट्री सब्जेक्ट येतो. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू आपला समाप्त होतं. याच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या, जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ते आपण डिस्कस केले. आणि जसं आपलं ठरलं आहे की मॅप शेवटी आपल्याला बघणं गरजेचं आहे. जे काय आपण डिस्कस केलेले एरिया आहेत ते एरिया आपण मॅपवरती व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा इंडियन पॉलिटिकल मॅप बघू आणि त्यानंतर वर्ल्डचा मॅप गुगल मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅप बघू शकतोय. आणि त्याच्यामध्ये विशेष करून
आपण कोणकोणते एरिया डिस्कस केले होते, तर त्याच्यामध्ये मेघालयाचा उल्लेख आला होता, तर मेघालय आपण डिस्कस केला. मध्य प्रदेशचा उल्लेख आला होता, तो मध्य प्रदेश आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्राचा उल्लेख आला होता, विशेष करून गडचिरोली एरियासाठी, तो आपण डिस्कस केला. राजस्थानचा उल्लेख आला होता, कशासाठी, तर थार डेझर्टसाठी उल्लेख आला होता, मग तर राजस्थान आपण डिस्कस केला. पंजाबचा उल्लेख आला होता अमृतसरसाठी, गोल्डन टेम्पलसाठी, तो पंजाब आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. समजतं तुम्हाला. त्याचबरोबर कर्नाटकचा उल्लेख आला होता, कर्नाटकसुद्धा आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कर्नाटकशी रिलेटेड न्यूज होती ती. कर्नाटकचं लोकेशन इथं आपण बघू शकतो. त्यानंतर गोव्याचा उल्लेख आला होता, तो गोवा आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. हे विशेष करून लोकेशन आपण या ठिकाणी बघू शकतो, कशा पद्धतीचं हे लोकेशन आहे ते. समजतं तुम्हाला. ह्या सर्व एरियांचं जे लोकेशन आहे त्याचं आपण व्यवस्थितरित्या मॅप रीडिंग करून ठेवणं खरं तर गरजेचं. शेजारील महत्त्वाचे स्टेट्स कोणकोणत्या आहेत, बाउंड्री लाईन कोणकोणत्या स्टेटच्या टच होत आहेत, इंटरनॅशनल बाउंड्री कोणती टच करत असेल तर ती इंटरनॅशनल बाउंड्री कोणती टच करते, अशा पद्धतीनं मॅपचा प्रत्येक स्टेटचा आपण अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं असतं. आता वर्ल्ड मॅपच्या माध्यमातून त्या देशांचा अभ्यास करूया आपण, म्हणजे त्याचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूयात. गुगल मॅप जो आहे तो काही कारणास्तव टेक्निकल रिझन्समुळं ओपन होत नाही, वायफाय कनेक्ट होत नाही, काय झालं काय माहिती. त्यामुळे आज इथंच मी थांबतो. उद्या आपण पुन्हा भेटू आपण नवीन आपल्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी लेक्चर शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. या ठिकाणी मी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये.